प्रेक्षकांना मी मनोज भालेराव, शहर सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। दिनांक 20/3/2025 रोजी माननीय आयुक्तांना आम्ही तक्रार निवेदन दिले होते की व्यंकटेश मजूर गृहनिर्माण संस्था यांनी तिथले रहिवासी स्वतः मालक आहेत जयसाराम कालोजी चौधरी यांनी त्यांच्या म्हणजे महानगरपालिकेच्या नियमानुसार कुठलंही बांधकाम केलेलं नसून अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। तर या मागणीकरिता आम्ही आयुक्त साहेबांना तक्रार दिली होती, परंतु त्यांनी याच्यावरती कुठलीही कारवाई न केल्यामुळे आज रोजी आम्ही महानगरपालिका मुख्यालयासमोर दिनांक 7/4/2025 रोजी उपोषणाला बसलेलो आहोत। परंतु माननीय वाहुळे साहेबांनी त्याच्यावरती आम्हाला सुनावणीचं पत्र दिलं होतं, परंतु सुनावणीचं पत्र हे कुठल्या नियमाने दिले मला त्यांना हेच बोलायचं आहे की त्यांनी कुठल्याही नियमात त्यांनी आत्तापर्यंत चौकशी केलेली नाही आहे, संबंधितांना कुठल्याही प्रकारे त्यांनी पंचनामा केलेला नाही आहे आणि चौकशी पंचनामा न करता त्यांनी परस्पर संबंधिताला म्हणजे देवाणघेवाण केल्याचे आम्हाला असे निदर्शनास येत आहे की सर्व कर्मचारी आणि अधिकारी हे त्या संबंधित मालकाला भेटलेले आहेत, पण त्यामुळे आम्हाला उडावडीचे उत्तर देत आहेत। जर आता गेल्या 2-3 दिवसामध्ये जर आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन पण करणार आहोत। करिता याची शासनाने आणि माननीय आयुक्तांनी व वाहुळे यांनी गांभीर्याने दखल घेण्यात यावी व पुढील होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी मनपा कर्मचारी व अधिकारी त्यांचे तसेच चौधरी यांच्यावरती राहील। साहेब एक गोष्ट हे अनधिकृत जे बांधकाम झालेलं आहे ते तोडण्यास ते का पुढे येत आहे, म्हणजे काय असं वाटतं का तुम्हाला, म्हणजे काही देवाणघेवाण झालेली आहे? आम्हाला असंच वाटतंय, कारण की आम्ही त्यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न करतोय, तर साहेब मीटिंगमध्ये आहेत, साहेब आत्ता येतील, साहेब नंतर येतील। मी सकाळपासून आज मंडप उपोषणाला बसलेलो आहे मंडप टाकून, परंतु आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला तरी कोणी आम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे। परंतु मी आता परत एकदा साहेबांना कळविण्यात येतो की त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी व संबंधित ज्यांनी बांधकाम केलेलं आहे तिथं जायमुख्यावरती आम्हाला समक्ष घेऊन जावं आणि त्या कामाचा पंचनामा करावा आणि तात्काळ ते काम जे झालेलं अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात यावं। आपली मागणी मान्य न झाल्यास मग पुढचं टोकाचं पाऊल कोणतं असेल? आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही प्रशासक असो वाहुळे अतिरिक्त आयुक्त असोत यांच्या आम्ही तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। करिता यांनी याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, कारण की आज शहरामध्ये आज कुठलंही थोडंसं गाडी कोणती म्हणजे एखादा व्यापारी जर गाडी लावतो तर यांची डायरेक्टली गाड्या भरून येतात, म्हणजे गोरगरिबांच्या जनतेवरती अन्याय अत्याचार करायचा आणि जो तुम्हाला पैसे देतो तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं, हा कोणता न्याय आहे? करिता आम्ही या गोष्टीचं त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही आत्तापर्यंत जे अतिक्रमणं काढलीत ते तुम्हाला कुठली तक्रार न येता तुम्ही फक्त एक बदल्याच्या भावनेनुसार आणि गरिबांच्या व्यवसायावरती पोटावरती लात मारण्याचा तुम्ही एक धंदा चालवलेला आहे। करिता मी तुम्हाला हेच सांगतो की जर तुम्ही हे जर अनधिकृत बांधकाम तोडलं नाही तर तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि तीव्र आंदोलन करण्यात येतील। तुमचं नाव सांगा? मनोज भालेराव, शहर सचिव, छत्रपती संभाजीनगर।